पण यापुढे जाऊन आमिष दिल्यास तो वादाचा विषय ठरू शकतो। कोल्हापुरात धनंजय महाडिकांनी दिलेली ऑफर सध्या प्रचंड चर्चेत आहे। जास्त लीड देणाऱ्या तालुक्यांना अधिक निधी देण्याची जाहीर घोषणा त्यांनी केली आहे। तर तिकडे नितेश राणेंनीही काहीसा त्यांचाच कित्ता गिरवल्याचं पाहायला मिळतंय। बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। लीड देणाऱ्या तालुक्यांना 5 कोटींचा निधी। खासदार धनंजय महाडिकांची ऑफर चर्चेत। जर जास्त तुम्ही लीड दिलं तर मी आणि संजय मंडलिक साहेब तुम्हाला 5 कोटी रुपये आगाऊ देतील। नितेश राणेंचाही निधीवरून धमकीवजा इशारा। सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। प्रचाराच्या आखाड्यात आरोप प्रत्यारोपांचे डाव टाकले जात आहेत। प्रचार म्हटलं की मतांसाठी मोठमोठी आश्वासनं देणं आलंच, पण कोल्हापुरात काहीसा वेगळाच प्रकार पाहायला मिळालाय। कोल्हापुरात भाजप खासदार धनंजय महाडिकांनी अनोखी शर्यत लावली आहे। उमेदवार संजय मंडलिकांना कागल आणि चंदगडपैकी जास्त लीड देणाऱ्या तालुक्याला 5 कोटींचा अधिक निधी देणार असल्याची अजब घोषणा त्यांनी केली आहे। धनंजय महाडिक आणि संजय मंडलिकांकडून 2.5 कोटी असा निधी देणार असल्याचं महाडिकांनी जाहीर केलंय। महाडिकांच्या या घोषणेवर आक्षेप घेत संजय राऊतांनी थेट निवडणूक आयोगालाच आवाहन केलंय। आता मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, अण्णा कागल तालुक्यापेक्षा जर जास्त तुम्ही लीड दिलं तर मी आणि संजय मंडलिक साहेब तुम्हाला 5 कोटी रुपये आगाऊ देतील। आता शर्यत लागली बघा, लावूया ना शर्यत लागली। जास्त नाही, मी आणि संजय मंडलिक दोघं जबाबदार ना, मला घरची एकट्याला त्यांना निवडून द्यावं लागेल, तुम्हाला त्या तेवढं लीड द्यावं लागेल। आम्ही दोघं 2.5 कोटी देऊ, काय अडचण नाही। माझ्याकडे निधी भरपूर आहे, आमचं सरकार आहे, तुमचं सरकार आहे। कोल्हापूर हातकलंगणे आणि कोकणामध्ये भाजप आणि मिंदे गटाच्या उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी जे धमकी सत्र सुरू केलेले आहे किंवा जे आमिष दाखवले जात आहेत त्याची दखल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने घ्यायला हवी। किंबहुना देशाच्या तुम्ही आमिष दाखवता 5-5 कोटीचा निधी देण्यासंदर्भात। दुसरीकडे आमदार नितेश राणेंनीही मतदारांना धमकीवजा इशाराच दिलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून नारायण राणेंना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या। जिथं कमी लीड मिळेल तिथं विकास निधी कमी मिळाला तर तक्रार करायची नाही, असा धमकीवजा इशारा राणेंनी दिलाय। तर राणेंच्या इशाऱ्याला अंबादास दानवेंनी सडेतोड उत्तर दिलंय। नितेश राणेंचा हिशोब जनताच घेणार असं दानवेंनी म्हटलंय। सगळ्यांचा हिशोब घेऊन बसणार आहे कारण का त्याच्यानंतर परत आमदाराकडे यायचं निधी मागण्यासाठी। आणि मग अगर 4 जूनला मला पाहिजे तसं लीड अगर भेटलं नाही आणि मग मागणी असलेली निधी अगर वेळेत मिळाली नाही तर तक्रार करायची नाही, हे मी या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगतो। लोक घाबरत नसेल, नारायण राणेंना ऑलरेडी जनतेनं विधानसभेला तिथं पाडलेलं आहे। मुंबईमध्ये सुद्धा गेले, तिथं सुद्धा पाडलेलं आहे। आणि मग ते इजा होत असताना तिसऱ्यांदा पुन्हा या लोकसभेला सुद्धा भारतीय जनता पार्टीला विशेषतः नारायण राणेंचा पराभव तिथली जनता करेल। फक्त यांचाच हिशोब जनता करणार आहे, ही हिशोब घ्यायलाच बाकी राहणार। महायुतीनं 45+चा नारा देऊन लोकसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे। पण आता मतदारांना विविध आमिष देण्याची वेळ भाजपच्याच नेत्यांवर आली आहे। त्यामुळे निवडणुका चुरशीच्या होणार हे मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। रोहित पवार यांनी अजित पवार यांना एक ओपन चॅलेंज दिले। तुम्ही तुमच्या भावांबद्दल माणसांमध्ये येऊन सांगा, मग तुमची भावंड तुमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगतील, असं रोहित पवार यांनी अजित पवारांना उद्देशून म्हटलंय। नुकतंच अजित पवार यांनी भावंड कधीच माझ्यासाठी प्रचाराला उतरली नाहीत, मात्र सध्या पायाला भिंगरी बांधल्यासारखं ते बारामतीत फिरत असल्याचं म्हटलं होतं। त्यांच्या याच वक्तव्यावरून रोहित पवार यांनी त्यांना आव्हान दिलंय। माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही, आता गर्रा फिरायला लागली, पायाला भिंगरी बांधल्यासारखं। अरे तुमचा भाऊ होता तेव्हा तुम्हाला फिरावंसं नाही रे वाटलं, आणि आता उद्याच्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार आहे तुम्ही? इथं परत अजित पवार आणि अजित पवारचेच कार्यकर्ते, दुसरं कुणी येणार नाही। तुमच्या मनामध्ये काय काय
तुम्हाला काय काय माहिती आहे, तुम्ही एकदा बोलून दाखवा. नुसतं बोलण्यासाठी बोलणं हे योग्य नसतं. त्यांचे जे भावंड आहे, कोणी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतं, कोणी व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करतं, अशा पद्धतीने खोटं बोलून की या तुमच्या भावंडांनी काहीतरी चुकीचं केलं आहे हे जर तुम्ही लोकांमध्ये पसरवत असता तर चुकीचं आहे. मी उलट त्यांना चॅलेंज करतो की तुम्ही लोका द्या आणि सांगा की काय तुमच्या भावंडांनी चुकीचं केलं, आणि तुम्ही एकदा ते सांगितल्यानंतर मग भावंड तुमच्याबद्दल बरेच काही गोष्टी सांगतात. महाविकास आघाडीनं भाजपसोबत 20 जागा फिक्स केल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. कल्याण, बीड, बुलढाणा अशी काही जागांची नावं घेत प्रकाश आंबेडकर यांनी या जागा फिक्स असल्याचं सांगितलंय. दरम्यान आंबेडकरांच्या आरोपाबाबत माहिती नाहीये, मात्र आम्ही पूर्ण ताकदीने लढत असल्याचं शरद पवार म्हणाले. तर वंचितच्या उमेदवारांमुळे विरोधकांचं मतविभाजन होऊन मोदींनाच फायदा होणार असं प्रत्युत्तर पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय.